नमस्कार महाराष्ट्र, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या अगोदर सुद्धा आपण अनेकदा भेटलोत, पण आता रोज भेट होणार आहे या नव्या व्यासपीठावर. 5चा पंचनामा हा आमचा नवा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये रोज अनेक महत्त्वाच्या घटना घडत असतात, बातम्या आपल्या कानावर आदळत असतात, टीव्हीच्या स्क्रीनवर आपण अनेक व्हिज्युअल्स पाहत असतो. पण या बातम्यांचा नेमका अर्थ काय? यातली आपल्याला आवडणारी बातमी आणखीन विस्तृतपणे कशी मिळेल? त्या बातमीचे वेगवेगळे कांगोरे कसे पाहता येतील? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. याच कार्यक्रमामधून दिवसातल्या महत्त्वाच्या बातम्यांचे विविध पैलू आपण पाहणार आहोत. या बातम्यांशी संबंधित असणारे तज्ज्ञ, या बातमीची सखोल माहिती असणारे आमचे रिपोर्टर्स यांच्याकडनं त्या बातमीची विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत. 5चा पंचनामा असेल महाराष्ट्रातल्या अनेक समस्यांना वाचा फोडणारा पंचनामा. आजही अशाच एका बातमीला आपण सुरुवात करणार आहोत. ही बातमी म्हटलं की मुंबईकरांच्या, महाराष्ट्राच्या अनेकांच्या नजरेत पाणी तरळतं. कारण या बातमीनं एक संध्याकाळ अशी आली होती की ज्यानं मुंबईतल्या घराघरामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. माझ्या कुटुंबातलं माणूस बरं असेल ना, व्यवस्थित असेल ना? 2006ची ती संध्याकाळ होती. अगदी आज आपण ज्या पावसाळ्याच्या दिवसांचा अनुभव घेतोय ना, त्याच पावसाळ्याच्या दिवसांचा अनुभव होता. संध्याकाळ झाल्यावर मुंबईकर संध्याकाळी 5-6 नंतर बाहेर पडले होते ऑफिसमधनं, घरी निघाले होते. आणि त्याच वेळेस जी लोकल त्यांची जीवनवाहिनी मानली जाते, तीच लोकल मृत्यू बनून त्यांच्या समोर उभी टाकली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बॉम्बस्फोट मुंबईच्या लोकल्समध्ये झाले. हे बॉम्बस्फोट कुणी केले याची चौकशी सुरू झाली, खटले सुरू झाले. काही जणांना फाशीची शिक्षा झाली, काही जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. 19 वर्ष उलटून गेली आणि मग हायकोर्टाचा निर्णय आला की या घटनेमध्ये ज्यांना शिक्षा झाली होती ते दोषी नव्हतेच. मग या सगळ्या प्रकरणानंतर प्रत्येक मुंबईकराच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, मग ते बॉम्बस्फोट केले कोणी? मुंबईकरांच्या याच प्रश्नाची दखल महाराष्ट्र सरकारनं घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. सध्या सुप्रीम कोर्टानं या निकालाला काही अंशी स्थगिती दिली आहे, पण त्यानं मूळ प्रश्न तसाच राहतो. मुंबईकरांच्या काळजावर कायम भळभळत राहील अशी जखम करणाऱ्या त्या बॉम्बस्फोटाचे खरे गुन्हेगार कोण होते? 2006ला जी पिढी जन्माला आली असेल, त्या वर्षी जी मुलं जन्माला आली असतील, ती आज 19-20 वर्षांची असतील. काय आहे त्या 19-20 वर्षांच्या मुलांनी जर हा प्रश्न विचारला तर त्याच्यासाठीचं आपल्याकडे उत्तर? त्या मुलांना या सगळ्याची कल्पना तरी आहे का? काय झालं होतं त्या दिवशी मुंबईमध्ये? आधी हे जाणून घेऊयात आणि मग बघूयात की मुंबईकरांची ही जखम भळभळती का राहिली. मुंबईला हादरवणारे ते बॉम्बस्फोट नेमके झाले होते कधी? ते झाले होते जुलै महिन्यामध्येच. 11 जुलै 2006च्या संध्याकाळी मुंबई हादरली होती. संध्याकाळी साधारण 6:25 ते 6:35 ही वेळ होती. आता मुंबईमध्ये रोज प्रवास करणारे किंवा अगदी कधीतरी मुंबईमध्ये येणारे आठवून बघा की संध्याकाळी 6च्या दरम्यान मुंबईतल्या कुठल्याही रेल्वे स्टेशनवर काय तोबा गर्दी असते ती. आणि या गर्दीमध्ये जर एखादा बॉम्ब फुटला तर काय होऊ शकतं? ती कल्पना त्या दिवशी लाखो मुंबईकरांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी समोर येताना बघितली. मग या बॉम्बस्फोटांमध्ये पुढे काय घडलं होतं? हे कुणी केले होते? हे कसे झाले होते? 11 जुलैला संध्याकाळी हे बॉम्बस्फोट झाले होते मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये. मुंबईतल्या 7 लोकल ट्रेनमध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते. माटुंगा रोड, माहीम जंक्शन, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, भाईंदर आणि बोरिवली ही मुंबईतली ती 7 स्टेशन्स होती जी बॉम्बस्फोटानं हादरली होती.
या साखळी बॉम्बस्फोटामध्ये तब्बल 189 प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि 824 प्रवासी जखमी झाले होते. जखमी झालेल्या काही प्रवाशांपैकी अनेकांचा नंतर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला, त्यामुळे ही संख्या वाढल्याचं सुद्धा सांगितलं जातं. जेव्हा हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा मुंबईमध्ये दहशतवाद विरोधी पथक कार्यरत होतं. त्यांच्याकडे या बॉम्बस्फोटाचा तपास दिला गेला आणि मग काही जणांवर या संदर्भातले आरोप ठेवण्यात आले. कोण होती हे लोक? 12 जणांवर आरोप निश्चिती झाली होती. त्यामध्ये फैसल शेख, आसिफ खान हे आरोपी होते ज्यांच्यावर गुन्हा चालला. त्यांच्यासह आणखीन 10 जणांना या गुन्ह्यामध्ये आरोपी मानलं गेलं आणि त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. यापैकी 5 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली तर 7 जणांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुंबईमधल्या आणि महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जेलमध्ये हे सगळे आरोपी बंद होते. तब्बल 19 वर्षांनंतर या सगळ्या आरोपींना त्यानंतर हायकोर्टामध्ये केसमध्ये सादर करण्यात आलं. हायकोर्टानं, कारण 5 जणांना फाशीची शिक्षा झाली होती, त्यामुळे अर्थातच हायकोर्टाकडे ही केस जाणं अपेक्षित होतं. याशिवाय ज्यांना शिक्षा झाली होती त्यांनी हायकोर्टात अपील केलं होतं, ज्यामध्ये कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी, नवीद खान, मोहम्मद साजिद, मोहम्मद अली, डॉक्टर तन्वीर अन्सारी, माजिद शफी, मुजम्मिल शेख, साहिल शेख, जमीर शेख या सगळ्यांचा सहभाग होता. मग विशेष न्यायालयामध्ये खटला चालला. 2015 साली या खटल्याचा निकाल लागला. 12 जण बॉम्बस्फोटाचे दोषी मानले गेले. फैसल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी आणि नवीद खान यांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. इतर 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सगळं उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर 21 जुलैला उच्च न्यायालयानं आपला निकाल दिला आणि या न्यायालयाकडनं आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेली. आणि मग इथेच हा प्रश्न उपस्थित झाला, मग मुंबईचे गुन्हेगार होते कोण? सगळ्या आरोपींना तात्काळ जेलमधनं बाहेर काढण्यात आलं आणि कारण स्पष्ट होतं, कारण जर सर्वोच्च उच्च न्यायालयानं या सगळ्या आरोपींची सुटका केली होती तर मग या आरोपींना जेलमध्ये ठेवणार कसं? मग सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि आज सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की ह्या सगळ्या आरोपींना आम्ही आत्ता सोडण्याच्या संदर्भातला कोणताही वेगळा निर्णय देऊ शकत नाही. हे सगळे आरोपी राहतीलच कोर्टामध्ये मोकळे. मात्र या आरोपींना सोडताना हायकोर्टानं ज्या काही गोष्टी सांगितल्यात, विशेषतः मकोका केसमधल्या, त्या दुसऱ्या कुठल्याही केसमध्ये वापरता येणार नाही, यासाठीची स्थगिती आम्ही देतो असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. आता त्यामुळेच हा प्रश्न पुन्हा पुन्हा गंभीर होतोय की खरं तर हे आरोपी जर दोषी नसतील तर मग ते 19 वर्ष जेलमध्ये का राहिलं, आणि जर ते दोषी असतील तर मग त्यांना शिक्षा का होऊ शकली नाही, आणि जर हे आरोपी दोषी नाही आहेत तर मग मुंबईकरांचे गुन्हेगार कोण? या सगळ्या संदर्भामध्ये आणखीन बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आणि कायद्याचे अभ्यासक रवींद्र गोरे. धनराज वंजारी सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आणि रवींद्र गोरे सर, आपलंही स्वागत आहे चर्चेमध्ये. नमस्कार. वंजारी सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, कारण 2006ची ही केस तुम्ही खात्यामध्ये असताना मला वाटते जवळून बघितलेली असेल आणि त्यानंतरचा त्याचा तपास कदाचित ते दशकच मुंबईसाठी खूप कठीण होतं, कारण वारंवार अशा घटना घडत होत्या आणि मग याचे गुन्हेगार कोण यासाठी कायम पाकिस्तानकडे बोटही दाखवलं जात होतं. काही आरोपी पकडले जात होते, खटले दाखल केले जात होते, पण यापैकी कुठल्याही खटल्यामध्ये असं कधी घडलं नाही की विशेष न्यायालयानं शिक्षा दिली आणि सर्वोच्च न्यायालयानं सगळ्याच्या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्तता केली. का असं झालं या केसमध्ये? आता ही मुंबई पोलिसांवर ओढवलेली नामुष्की म्हणायची की हा अक्षम्य हलगर्जीपणा म्हणायचा? हलगर्जीपणा कोणाचा? तो पण पोलिसांच्याच माती लावून टाका ना. हलगर्जीपणा हे पोलिसांचाच, अक्षम्य गुन्हाही पोलिसांचाच. आणि मग एखाद्या वेळी असंही म्हणा की हे बॉम्बस्फोट कोणी केले? या आरोपीने केलेच नाही, पोलिसांनीच केले. असंही इथपर्यंतही आपण जाऊ शकतो. एवढी आपली सिस्टीम कुचकामी झालेली आहे. पहिला मुद्दा मी इथे मांडतो की पोलिसांच्या तपासात कुठलीही न्यूनता नाही. टेक्निकली, सायंटिफिकली, फोरेन्सिकली पोलिसांचा तपास हा परफेक्ट आहे. पोलिसांनी कुठल्याही विटनेसचं स्टेटमेंट हे जबरदस्तीनं घेतलेलं नाही. किंबहुना पेपरात बातमी वाचून अनेक विटनेस एटीएस कडे तेव्हा आलेले आहे. मी एटीएसचा त्या काळात काम केलं. हा साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर माझं पोस्टिंग झालं खरं तर एटीएसला. बट आय सॉ धिस इन्व्हेस्टिगेशन, जवळून अगदी मी हे बघितलेलं आहे. आता हायकोर्टाने विचार करताना तेच पुरावे आहेत, तेच परिस्थितीजन्य पुरावे, तेच टेक्निकल पुरावे, तेच फॉरेन्सिक पुरावे आणि तेच साक्षीदार, या 4ही जणांची एक कडी निर्माण झाली. त्याच्यावरून
सन्माननीय मकोका स्पेशल कोर्टाने सत्र न्यायालय, उच्चतम दर्जाचं सत्र न्यायालय म्हणू आपण, त्यांनी यांना शिक्षा सुनावली. इतकंच नव्हे तर त्यातील एका आरोपीला, अब्दुल वाहिद नावाच्या आरोपीला दोषमुक्त केलं. म्हणजे सत्र न्यायालयाने या ठिकाणी न्यायिक दृष्टीने, न्यायिक बुद्धीने, सारासार विवेकाने हा निर्णय घेतलेला होता. याच्याबद्दल काही एक तमा न बाळगता जर हायकोर्ट म्हणत असेल की टेक्निकल मुद्दे, तुम्हाला एकच छोटासा मुद्दा टेक्निकल मी सांगतो की आरोपीला आयडेंटिफिकेशन परेडमध्ये, ओळख परेडमध्ये ओळख झाली, पण जो अधिकारी ओळख परेड घेणारा होता तो वेगळ्या दर्जाचा अधिकारी होता, पण त्याही दर्जाचं नामविधान एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असंच आहे आणि तोही टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड घेऊ शकतो. समजा अधिकारी बदलला असेल किंवा रँक मागे पुढे झाली असेल तर ज्या साक्षीदारांनी आरोपी ओळखला तो साक्षीदार काय ओळख परेड घेणारा कोणी अधिकारी बदलला असता तर त्याची ओळख बदलली असती का? असं होत नाही. हा एक तकलादू मुद्दा. दुसरा एक छोटासा की आरोपीचं मेडिकल केलं, एक आरोपी त्याच्यामध्ये मेडिकलला नेला, मेडिकल झालं, त्याला ऑफिसमध्ये आणला. आता दहशतवादी जर पोलिसांना हॉस्पिटलला, केएम सारख्या हॉस्पिटलला घेऊन जायचं असेल तर केवढा लवाजमा, केवढा बंदोबस्त ठेवावा लागतो. इथे ऑफिसमध्ये तो परत आल्यानंतर मेडिकल चाचणीवरून त्यांनी परत छातीत दुखायचं सांगितलं, मग परत एवढा लवाजमा घेऊन जाण्यापेक्षा पोलीस म्हणाले की आपण डॉक्टरांना इथे पाचारण करूया, डॉक्टरांना आणलं. म्हणजे पोलिसांचा गुन्हा झाला. पोलिसांनी मानवीय दृष्टिकोनातून आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, न्याय देवतेला माझी विनंती आहे, तुम्ही जेव्हा पोलिसांच्या कामाचा विचार करता तेव्हा नुसतं तर कुठं चुकला याची शहानिशा करत बसू नका हो. पोलिसांचे कन्स्ट्रेंट काय होते, त्यांना बाकीच्या परिस्थितीचा कचाटा काय होता याचाही विचार करा. आणि शेवटचा मुद्दा मांडून थांबतो की जर आरोपीच्या बचावासाठी ओडिसाच्या हायकोर्टाचे रिटायर्ड चीफ जस्टिस येत असतील आणि अशा प्रकारे सगळ्याचे सगळे आरोपी सोडल्यानंतर त्यांच्यावर कुठलंही रिस्ट्रिक्शन, आज एकही आरोपी समजा उद्या तुम्हाला मिळाला नाही ट्रायलसाठी, सगळे नेपाळ मार्गे किंवा अजून कुठे परदेशात निघून गेले, तुम्ही काय करणार आहात त्यांचं? एवढ्या घाई गडबडीने आरोपीला सोडण्याची जी गरज आहे, ही काय या सगळ्या गोष्टींची गरज होती? सन्माननीय हायकोर्ट आहे त्याच्यामुळे ते चुकलं असं म्हणण्याची सोय नाही संविधानिक दृष्ट्या माझ्यासारख्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तरी. म्हणून चूक ही काय आहे ती आज खऱ्या अर्थाने अपेक्षित होतं त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी स्टे दिलेला आहे. पण तरीही सुप्रीम कोर्ट या ठिकाणी मला वाटतं त्यांनी असा निर्णय दिला तर बरं झालं असतं. आरोपीची उपस्थिती हा याच्यातला यक्ष प्रश्न होणार आहे उद्या भविष्य काळामध्ये. कविता तुला सांगतो, आरोपीची उपस्थिती कोणी आणायची, कोणी त्यांच्यावर पाळत ठेवायची, त्याच्याबद्दल कोर्टाने काय आदेश दिले पाहिजे, काही निर्देश असले पाहिजे. नाही, पण कोर्टाचं असं सर म्हणणं होतं की एकूण या सगळ्या केसमध्ये मुळात तो बॉम्ब आला कुठून आणि मग त्या बॉम्बच्या अनुषंगानं तो तिथे कुणी पेरला, त्या संदर्भातला कट कुणी रचला, या संदर्भात एक सुसंगत असं चित्र पोलिसांना देता आलं नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. सत्र न्यायालयाने ते सगळं मान्य केलं होतं विशेष न्यायालयानं, पण हायकोर्टाने ते मान्य केलेलं नाही. त्यामुळे हायकोर्टानं फक्त असं नाही म्हटलंय की आम्ही कबुली जबाब जे आहेत आरोपींचे ते मान्य करत नाहीत, इतरही अनेक तरतुदींवर. मग तुमचं असं म्हणणं आहे का की फक्त कायद्यातल्या तरतुदींवर बोट ठेवून किंवा टेक्निकल गोष्टींचा आधार घेऊन ही सुटका झालेली आहे आरोपींची? कविता, कायद्यातल्या तरतुदीवर बोट ठेवलं असतं तरी मी अप्रिशिएट केलं असतं, पण नुसतं तांत्रिक बाबीवर जर तुम्ही बोट ठेवून बोलत असाल, आता कोण म्हणतं आरटीएक्सचा शोध कुठून केला, तो पोलिसांनी केला नाही, त्यांचा फायनान्सचा शोधून आला. आता एखादी गोष्ट याच्या तपासामध्ये जी येत नाही, जिथे सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स आरडीएक्स तुम्हाला तिथे मिळतं, ते आरडीएक्स कुठून आलं त्याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करतात, मिळत नाही. पण कुठून तरी आलेलं आहे, आसमानातून टपकलं असेल, कुठून तरी आलं असेल, मग ते आरडीएक्स त्या ठिकाणी कसं आलं? त्या ठिकाणी उद्या तुम्ही म्हणणार की 189 मृतदेहच नाही आहेत, त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार का उद्या हे सगळ्यांचा अंतविधी झालेला आहे. अशा अनेक गोष्टी असतात. मला एकच मुद्दा आवर्जून सांगायचा आहे तुझ्या चॅनलवर की पोलिसांच्या ज्या
मानवीय अडचणी असतात त्या सन्माननीय न्यायदेवतेने लक्षात घ्यायला हव्या होत्या, त्या घेतल्या गेल्या नाहीत. बर, रवींद्र गोरेजी, अशा मानवीय अडचणी पोलिसांच्या खरंच न्यायदेवतेला लक्षात घेता येतात का? कारण असं नाहीये की फक्त पोलिसांच्या अडचणी लक्षात घ्यायच्या, कारण अशा अडचणी लक्षात घेऊन जर 19 जणांच्या आयुष्याचा आपण फैसला करणार असू, 12 जणांच्या आयुष्याचा आपण फैसला करणार असू, तर फक्त या अडचणी लक्षात घेता येतील की न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे तो बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं? खर तर न्यायालयाच्या निर्णयाची आपण जेव्हा चिकित्सा करतो त्यावेळेस हे जे इमोशनल आर्ग्युमेंट असतात की ज्या काही मानवी चुका आहेत त्यावर दुर्लक्ष करता येईल का, निश्चितच अशा चुका दुर्लक्षित करता येत नाही. परंतु न्यायालयाचा निर्णय हा जो कायदा आहे, कायद्यानुसार आलेला साक्षी पुरावा आहे, त्यानुसार जर तो सुसंगत असेल तर तो निर्णय टिकतो. उच्च न्यायालयाने जेव्हा यांना निर्दोष मुक्त केला आहे तर नको का ट्रायलच्या संदर्भातील ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं फॉलो करणं तपास अधिकाऱ्यांना जमलं नाही असा उच्च न्यायालयाचा निष्कर्ष आहे. परंतु हा इमोशनल आर्ग्युमेंट की पोलिसांच्या काही लिमिटेशन आहेत, त्या लिमिटेशन लक्षात घेता कायद्यात तशी काही तरतूद करता येईल का, तर तसं नाही. जेव्हा तुम्ही कुणाला शिक्षा देता तर तो जो पुरावा आहे तो कायदेशीररित्या भक्कमच पाहिजे. जेव्हा त्या पुराव्यामध्ये काहीतरी टेक्निकल डिफेक्ट दिसून येतो किंवा त्या पुराव्यामध्ये काही कमतरता दिसून येते त्यावेळेस त्याचा बेनिफिट ऑफ डाऊट हा आरोपीला भेटतो. त्यामुळे ह्या इमोशनल आर्ग्युमेंटला काही अर्थ नाही, तुमचा पुरावा हा सुसंगतच असला पाहिजे. ओके. आणि मग पण पुढचा प्रश्न सर गोरे सर असा होतो की मग विशेष न्यायालय म्हणतं की यातले 5 आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, जी आपल्या कायद्यामधली सर्वोच्च शिक्षा मानली जाते. राहिलेल्या 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होते, जी सुद्धा मोठी शिक्षा मानली जाते. एकीकडे खालचं न्यायालय, विशेष न्यायालय या शिक्षा देत असताना हायकोर्ट मात्र म्हणते की हे आरोपी निर्दोष आहेत. चुका होत आहेत कुठे, म्हणजे न्याय व्यवस्थेच्या कुठल्या पातळीवर नेमका विश्वास ठेवावा? हे बघा, न्याय पातळीमध्ये 3 गोष्टी आहेत. फर्स्ट ट्रायल कोर्ट, नंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. आता ट्रायल कोर्टची जी फाइंडिंग आहे, जो पुरावा आहे त्या आधारे ट्रायल कोर्टने आपली फाइंडिंग दिलेली आहे. परंतु जेव्हा केस उच्च न्यायालय देते, साक्षी पुरावा तोच असतो, कागदपत्र तेच असतात, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन हायकोर्टमध्ये वेगळ्या पद्धतीने होतं, परंतु कायदा तोच असतो. त्यामुळे असं म्हणण्यात थोडी अशी अतिशयोक्ती धरेल की मग बॉम्बस्फोट झालाच नाही का, एवढे 189 लोकांना दुर्दैवी मृत्यू झाला, तो झालाच नाही का, तर तो झालाय. हायकोर्टने असं कुठेही म्हणलेलं नाही की घटनाच झाली नाही. हायकोर्टचं ऑब्झर्वेशन हे आहे की हे जे 12 व्यक्ती आपण दोषी धरलेले आहेत त्यांना दोषी धरण्यासाठी जो पुरावा आहे तो पुरावा पुरेसा नव्हता. आणि तो पुरावा पुरेसा का नव्हता, तर नको का ट्रायलमध्ये ज्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत त्या गोष्टींचं पालन पोलिसांकडनं, तपास यंत्रणेकडनं झालं नाही आणि म्हणून बेनिफिट ऑफ डाऊट त्या आरोपींना मिळाला. त्यामुळे उच्च न्यायालयाने असं कुठेही म्हणलं नाही की बॉम्बस्फोट झाला नाही. परंतु हे जे 12 लोक न्यायालयासमोर दोषी सिद्ध झाले ट्रायल कोर्ट समोर, त्यांच्या विरुद्धचा जो पुरावा आहे तांत्रिक दृष्ट्या तो कमी पडला असं उच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवलेलं आहे. परंतु आता उच्च न्यायालयाचं मत बरोबर आहे का ट्रायल कोर्टचं मत बरोबर आहे, आता अंतिम निर्णय मात्र आता सुप्रीम कोर्टमध्ये होणार आहे. नाही, पण असं आहे की एखाद्या कायद्याचं एक इंटरप्रिटेशन आणि त्याच कायद्याचं वरच्या न्यायालयामध्ये अगदी विरुद्ध इंटरप्रिटेशन, हे कसं काय होऊ शकतं? म्हणजे सर्वसामान्य माणसांना पडणारा प्रश्न आहे. प्रत्येक जण काही कोर्टामध्ये जात नाही, प्रत्येक जण काही कायदा वाचत नाही, पण लोकांना हा प्रश्न पडतो की ज्या आरोपींना खाली फाशी आणि जन्मठेप होते त्यांना जर वरती ॲक्विटल मिळत असेल, त्यांना वरती निर्दोष म्हणून सोडलं जात असेल, तर कायद्याचे अर्थ नेमके लावले कसे जात आहेत? हे बघा, कायदा ही अशी गोष्ट आहे, म्हण आहे वकील आणि डॉक्टरांसाठी, लॉयर्स अँड डॉक्टर्स आर नॉट परफेक्ट बिकॉज दे आर ऑलवेज प्रॅक्टिसिंग. या क्षेत्रामध्ये परफेक्शनचा असा कुठला क्रायटेरिया नसतो. प्रत्येक न्यायालयाचा निर्णय हा त्या प्रोसेसनुसार पारित होत असतो आणि त्याची टेस्ट होत असते वेगवेगळ्या पातळीवरती. ट्रायल कोर्टचा निर्णय जर आपण अंतिम मानला मग त्या झालेल्या चुका कधी दुरुस्त होतील, त्यासाठी हायकोर्ट आहे. जर आपण हायकोर्टचा निर्णय अंतिम मानला तर मग हायकोर्टकडनं ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत, ज्या चुका राहिलेल्या आहेत त्याची स्क्रुटिनी कुठे होणार, त्यासाठी सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. 19 वर्षाचा पेशन्स अवघ्या महाराष्ट्राने ठेवला आणि 19 वर्षांनंतर त्या पेशन्सचं काय फलित मिळाले हे सगळ्यांना दिसतंय आणि म्हणून हे प्रश्न उपस्थित होत आहेत. धनराज वंजारी सर, तुम्ही मगापासून तुमच्या बोलण्यामध्ये जो त्रागा दिसतो तो अगदी स्वाभाविक आहे, कारण एवढी मोठी घटना होताना पाहणं, त्या घटनेचा नंतर तपास करणं, एक एक गोष्ट जुळवत नेणं आणि मग कोर्टासमोर गेल्यानंतर त्या गोष्टींची चिरफाड होणं आणि अल्टिमेटली जर सगळे आरोपी सुटणार असतील तर त्याचा त्रास काय पोलिसांना होऊ शकतो याची आपण कल्पना करू शकतो. पण याची
दुसरी बाजू ही सुद्धा आहे की हे सगळं होताना मग जे आरोपी पोलिसांनी पकडले होते ते खरंच गुन्हेगार होते का, हाही प्रश्न मग अनेकांच्या मनामध्ये येतो. जर आरोपी पकडले पोलिसांनी ते खरंच गुन्हेगार नसतील तर 19 वर्षाचा तुरुंग हा जगातल्या कुठल्याही कायद्यानुसार अशक्य आहे. कविता तुला सांगतो, अशक्य, केवळ अशक्य. आता ते आरोपी नव्हते, ते आरोपी कसे नाही याची जी प्रोसिजरल मांडणी पोलीस आपल्या तपासामध्ये करत असतात. पोलीस अक्षरशः आपल्या रक्तमासाचं जाळून या ठिकाणी तपासाची हे कित्येक अधिकारी आहे. S.L. पाटील होते आमचे, दिनेश अगरवाल होते, ते लोक आज निवृत्त झाले, डिपार्टमेंटमध्ये नाहीये. अनेक जणांना ट्रोमाचा त्रास सहन करावा लागला त्या चिन्ह विचिन्ह डेड बॉडीज आणि बाकीचं सगळं बघताना. पोलिसांना असं एका झटक्यामध्ये उचलून तुम्ही नाही फेकू शकत हो. ही संविधानिक संस्था आहे राजू, थोडं तरी लक्ष द्या. आता गोरे साहेब म्हणाले की हायकोर्टाच्या असं निदर्शनास आलं. मी म्हणेल हायकोर्टाच्या असं निदर्शनात आणून देण्यात आलं आरोपीच्या वतीने. असं जर असेल तर प्रश्न इथे उपस्थित होतो की त्यावेळी प्रॉसिक्युशन पॅनल, आमचा प्रॉसिक्युशन साइड काय करत होती आणि कोण प्रॉसिक्युटर नेमले होते. खरोखर गृह मंत्रालयाने हा महत्वाचा खटला आहे म्हणून हिरिरीने याच्यामध्ये लक्ष दिले होतं का. जे गृहमंत्री याच्या आधीच्या याच्यामध्ये जेव्हा गृहमंत्री होते मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, त्यांनी हा जो सत्र न्यायालयाचा निर्णय आला होता विशेष मोका न्यायालयाचा, तेव्हा सेलिब्रेट सारखी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की आम्ही करून दाखवलेला आहे. तो आविर्भाव कुठे गेला हायकोर्टामध्ये आपले केस मांडत असताना. त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या श्रमावर, त्यांच्या घामावर, त्यांच्या रक्तावर निर्माण झालेल्या हे तपासाचं जे सगळं बिऱ्हाड होतं ते बिऱ्हाड असं एकदम धडधड धडधड हायकोर्टात कसं हो कोसळलं, कसा नाही हा प्रश्न विचारला पाहिजे. का नाही प्रॉसिक्युटरला प्रश्न विचारला पाहिजे. का नाही जनतेच्या मनात आज तू म्हणाली तसं न्यायिक प्रावधानाबद्दल संशय निर्माण झाला पाहिजे की एका न्यायालयात असं दुसऱ्या न्यायालयात असं असं कसं होऊ शकतं. त्यातल्या त्यात सुप्रीम कोर्टाने आज जो स्टे दिलेला आहे त्याला स्थगिती दिली. तो एक निश्वास आहे सुटकेचा. पण याच्यामध्ये निटोपाट चौकशी ज्या ऍक्झिलरी सिस्टीम्स आहेत, न्याय सिस्टीम तर क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स आहेच आहे, पण क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये ज्या छोट्या छोट्या घटक व्यवस्था आहेत, घटक संस्था आहेत, त्या संस्थांची सुद्धा ही जबाबदारी असते. पोलिसांनी एकदा तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात पाठवल्यानंतर पोलिसांचा अत्यार संपतो, तिथे प्रॉसिक्युशन सुरू होतं. आणि जरी पोलीस त्याला प्रॉसिक्युटर आणि पोलीस एकत्र मिळून असले तरी फायनल रिस्पॉन्सिबिलिटी ही प्रॉसिक्युटरची असते. तिथं कोण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये कसं झालं, असं कसं होऊ शकतं. दुसरं एक शेवटचं बोलून थांबतो की अहो पोलिसांच्या मनोबलावर किती विपरीत परिणाम करणारी गोष्ट आहे. त्यावेळेचे अनामी रॉय कमिशनर ते मकोका कायद्यामध्ये स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आहे, कायदेशीर प्रोव्हिजन, त्याच्यामध्ये ते मकोकाच्या केसेसला परवानगी देतात कारण कमिशनरच्या परवानगीशिवाय दोषारोप पत्र जात नाही. आता ते कमिशनर आहे आणि ते कमिशनर ATS ऑफिस मध्ये गेले, त्यांच्या गाडीचे लॉग काढून RTI मधून सांगितलं की हे तपासामध्ये इन्व्हॉल्व होते आणि तपासामध्ये इन्व्हॉल्व असलेला कमिशनर जर परवानगी देत असेल तर ही परवानगी कायदेशीर नाही असं म्हणणं हे इतकं तकलादू आहे. आणि त्यातल्या त्यात हायकोर्टाने ते मांडणं, मी म्हणतो याच्यासारखं दुर्दैव काही नाही. पोलिसांचं दुर्दैव मी म्हणेल. मी हायकोर्टाला दोष देणार नाही, पण आमचं दुर्भाग्य आहे, आमचं दुर्भाग्य जेणेकरून हा अशा प्रकारे निर्णयाला 8-11 लोक सोडून देण्यात आले. जे काही असेल त्याची शहानिशा वस्तुनिष्ठ, परिणामकारक आणि न्यायिक बुद्धीने समाजाभिमुख असली पाहिजे. उद्या न्याय व्यवस्थेला समाज उत्तरदायी आहे. समाज सांगेल की हा इथं न्याय झाला या केसमध्ये किंवा न्याय नाही झाला, जे काय असेल ते. समजा आमचे पोलीस अधिकारी चुकले असतील, पोलिसांवर ताशेरे काणे मारले हायकोर्टाने, काने सांगितलं हा एक पोलीस अधिकारी या ठिकाणी चुकलेला आहे. दिसतं तुम्हाला एका 600 पानाच्या एकाही पॅरेग्राफ मध्ये मी पूर्ण जजमेंट वाचलं एक रात्र जागून, एकही पॅरेग्राफ असा नाही. असं का नाही? कारण पोलिसांचा तपास हा निटोपाट आहे, निस्पृह आहे, हे सिद्ध झालेलं आहे. बर गोरे साहेब, खरं तर असं असतं की जेव्हा एखादी केस खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टामध्ये जाते तेव्हा अनेकदा त्याच्यामध्ये निकालामध्ये बदल होतात. कधी शिक्षा कमी होतात, कधी शिक्षा जास्त होतात, कधी शिक्षा रद्द होतात, कधी स्थगिती मिळते, कधी ती बराच काळ चालते. पण दहशतवादी हल्ल्यासारख्या केसमध्ये
विशेष न्यायालयानं दिलेली शिक्षा पूर्णतः बदलली गेली आणि सगळ्याच्या सगळ्या आरोपींना, म्हणजे त्यांची शिक्षा कमी जास्त होण्याचा मार्ग आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्तता, हे महाराष्ट्राच्या किंवा आपल्या देशाच्या नजीकच्या कायद्याच्या इतिहासात तुम्ही तरी बघितलंय का इतक्या मोठ्या केसच्या बाबतीत? हे बघा, न्याय व्यवस्थेमध्ये बऱ्याचदा असं होतं की ट्रायल कोर्ट तुम्हाला निर्दोष सोडतं, उच्च न्यायालय तुम्हाला कन्व्हिक्शन देतं आणि सुप्रीम कोर्ट पुन्हा ते कन्व्हिक्शन सेटिसाइड करतं, असंही बऱ्याचदा होतं. हो. त्यामुळे न्याय व्यवस्थेमध्ये एका निकालावरून आपण असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. आपण बघितलं की 26/11चा जो खटला होता तो खटला यशस्वीपणे पार पडला, त्या आरोपींना फाशी सुद्धा झाली. त्यामुळे एका निकालावरून असा निष्कर्ष काढणं हे जरा प्रीमॅच्युअर ठरेल. आपण जर या पूर्ण केसचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की उच्च न्यायालयाने ज्या गोष्टींवरती बोट ठेवलंय यांना ऍडमिट करताना, ह्या मोस्टली तांत्रिक गोष्टी आहेत. मोकोका कोर्टची जी कार्यप्रणाली आहे किंवा त्या कायद्याअंतर्गत ज्या काही तांत्रिक चुका झाल्या त्यावर प्रामुख्याने जास्त करून उच्च न्यायालयाने आपले ऑब्झर्वेशन नोंदवलेले आहेत. त्यामुळे एका निकालावरून असं निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. बर, वजनाळी सर, आता हे सांगा की मग जर पोलीस इतका तपास करतात तर मग तांत्रिक बाबींवर महाराष्ट्राचे पोलीस न्यायालयामध्ये केस स्ट्रॉंगली उभी करण्यासाठी कमी पडतायत का? त्याचा अंदाज बांधता येत नाही का? त्यासाठी विशेष व्यवस्था तयार करायला हवी का? कारण ॲक्विटल होणं ही काही नवी गोष्ट नाहीये. या बाबतीमध्ये ही केस मोठी होती म्हणून इतका चर्चा झाली, पण एकूणातच आपण बघितलं तर जेवढे गुन्हे दाखल होतात त्याच्यामध्ये निर्दोष असण्याचं प्रमाण जास्त असतं यापेक्षा की किती जणांना शिक्षा झाली. मग जर असं होत असेल तर मग आपल्या एकूण पोलीस व्यवस्थेमध्ये टेक्निकल बाबींचा विचार मोठ्या प्रमाणावर अजूनही होत नाही, हे आपण मान्य करायचं का? नाही, असं नाही आहे. जसं जसं सायन्स प्रोग्रेस करतंय, जसं जसं IT शास्त्र, सायबर सायन्स पुढे जात आहे, तसं तसं पोलीस तपासामध्ये इम्प्रूव्हमेंट निश्चितपणे होत आहे. मी मानेल की पोलिसांचं तांत्रिकदृष्ट्या चुकलं असेल, ठीक आहे, जर तुम्ही ते निदर्शनास आणून दिलं असेल तर. पण केवळ आयडेंटिफिकेशन परेडमध्ये काहीतरी तांत्रिक झालं, केवळ हॉस्पिटलमध्ये नेण्या येण्यातून तांत्रिक झालं, केवळ कमिशनर आमचे जाऊन ATS ऑफिसला गेले आणि भेटले, ह्या गोष्टी काही तुम्हाला पोलिसांचा तपास नाकारण्यासारख्या गोष्टी आहेत का हो? आणि याच्यावरून संशय निर्माण होतो. आता मी सुद्धा हायकोर्टात प्रॅक्टिस करतो. आय एम अ टॉपर ऑफ LLB ऑफ दिस युनिव्हर्सिटी. मी सांगतो तुम्हाला, बेनिफिट ऑफ डाऊट हॅज इट्स ओन लिमिट्स. त्याच्या मर्यादा आहेत. बेनिफिट ऑफ डाऊट देताना कुठल्या सबबीवर तो किती द्यायचा ही न्यायिक दृष्टी आहे. हा न्याय विवेक आहे आणि हा न्याय विवेक साबूत असतो तेव्हा पोलिसांच्या ज्या काही मायनर मिस्टेक्स असतील त्याला हायलाइट न करता, त्याला नजरअंदाज करून कोर्ट असा विचार करतं. माझ्या कित्येक केसेसमध्ये हे झालेलं आहे की या ठिकाणी असं झालं, तिथं पोलीस अधिकाऱ्याचं इंटेन्शन काय आहे, तो चुकला असेल, ठीक आहे, तांत्रिक बाबीमध्ये कधी एखादी मानवीय चूक ठीक आहे होऊ शकते, पण त्याचं इंटेन्शन ठीक आहे ना, त्याचं सगळं व्यवस्थित ठीक आहे ना, मग काही प्रश्न नाही. हे कसं झालं की एक माणूस 10 पावलं चालला, त्याचा एव्हिडन्स जमा झाला. आता आम्ही 10 पावलं चालण्याचं छायाचित्रीकरण दिलं आणि हा 10 पावलं चालला ते अंतर निर्धारित झालं. त्याच्यामध्ये एक 8वं पाऊल त्या चित्रामध्ये थोडंसं लंगडलेलं पडलेलं आहे. तर आम्ही काय म्हणणार, बघा 8वं पाऊल लंगडलेलं पडलेलं आहे. मग तो चालला नाही तर तो लंगडला. अरे 10तलं 1 पाऊल लंगड पडलं असेल तर पूर्ण चालणं हे लंगडणं होतं का? याला युक्तिवाद म्हणणार का? याला न्यायिक दृष्टी म्हणणार का? पण सर, तुम्ही हे बोलताय हे खरं आहे इन जनरल, म्हणून आपण ते खरं एक वेळ मानू. पण या केसच्या स्पेसिफिक्सचा विचार केला तर पोलिसांच्या अनेक मुद्द्यांवर कोर्टानं बोट ठेवलेलं आहे. कोर्टाचं हे म्हणणं होतं की एकतर पोलिसांनी जे साक्षीदार आणले होते ते कोर्टात होस्टाईल झाले होते. एक साक्षीदार असा होता जो 100 दिवसांनंतर सांगतो की मला तर कुठल्या टॅक्सीवाल्याला 100 दिवसांनंतर आपल्या टॅक्सीत 100 दिवसांपूर्वी बसलेल्या माणसाचा चेहरा अगदी तंतोतंत लक्षात असेल. ज्यांचे जबाब घेतले होते ते साचेबद्ध पद्धतीतले, हे अनेक केसेसमध्ये दिसतंय. बरं, या केसमध्ये काही ते नव्यानं घडलं नसेल. मग इतक्या मोठ्या केसचा तपास करताना आणि कोर्टामध्ये जाताना सुद्धा जर पोलीस ते सारखेच जबाब, एक साचेबद्ध जबाब घेऊन जात असतील, जो साक्षीदार समोर उभा केल्यानंतर सर्वसामान्य माणसाला पण प्रश्न पडेल असा जर प्रश्न असतील, तर मग कसं म्हणायचं की हा तपास अगदी व्यवस्थित झाला होता आणि फक्त न्यायालयानं तांत्रिक बाबींवर बोट ठेवलं म्हणून? हे बघा, पोलीस अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतून अशा वेळी वाटचाल करत असतात. अशा केसेसचा तपास आणि एवढे 189 डेथ आणि दहशतवादी हल्ला आणि तोही अक्रॉस द बॉर्डर, लष्कर ए तोयबा सारखी संस्था त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे.
त्या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. म्हणून 100 दिवस लागले, पण 100 दिवस का लागले याच्यावर त्याचं म्हणणं कोणी विचारलं का? एवढं काय हे झालं, ठीक आहे, साचेबद्ध. मला एक सांगा, एक टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड सोडली तर बाकी कन्फेशनल स्टेटमेंट असेल किंवा बाकीची कुठली स्टेटमेंट असेल, त्याचा काही रेग्युलर फॉर्मॅट जो अवेलेबल आहे तोच फॉर्मॅट वापरला ना. मग कायद्यात अवेलेबल असलेला फॉर्मॅट जर पोलिसांनी वापरला आणि तो जर आरोपीचे वकील युक्तिवादात म्हणतील की हे तर साचेबद्ध झालेलं आहे, काय करायचं हो पोलिसांनी? आपलं प्राण द्यायचे? पोलिसांनी काय करायचं आता त्याच्या पुढे? हे न्यायदेवतेचं कर्तव्य नाही का? न्यायदेवतेला हे उमगलं पाहिजे की पोलिसांनी जे कायदेनिहाय आहे ते केलेलं आहे. बरं, सगळ्यात पलीकडचा आपण एक प्रश्न विचारूया की खरंच माझे पोलीस अधिकारी, माझे बांधव चुकले असतील, चला ठीक आहे, द्या तारण खोट एखाद्या पोलीस अधिकाऱ्या, घ्या ताशेरे, करा त्याच्यावर केस रजिस्टर. त्यांनी डिरिलेक्शन ऑफ ड्युटी केलेलं आहे म्हणून त्याच्यावर इन्क्वायरी घ्या. असं तुम्ही केलंय का? गृह मंत्रालयानं, न्यायालयानं, कुठल्याही न्यायालयानं, सत्र न्यायालय, हायकोर्ट असं केलेलं आहे का? ह्या हवेत वावड्या उडवणं बंद झाल्या पाहिजे. याला काही अर्थ नाही. मी स्वतः साक्षीदार आहे म्हणून इतका आज माझा थोडासा आवेश, आय एम सॉरी फॉर दॅट. जनरली माझा आवेश असा उग्र होत नाही. पण आय एम रिअली सॉरी, आय अपोलाइज फॉर दॅट. पण कसं आहे की हे कुठंतरी ज्याला दळतं त्याला, ज्याचं दळतं त्याला कळतं म्हणतात, तशासारखी परिस्थिती आहे की मला निष्ठेनं माहित आहे की ह्या पोलिसांनी खरंच तपास खूप चांगला केलाय. अहो, सत्र न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा कविता रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये संविधानात प्रॉव्हिजन आहे ती दिली. त्या पोलिसांच्या तपासावर तुम्ही आज असे हे करून, तांत्रिक बाबीवर करून सगळ्या आरोपींना सोडून देणार. अहो, मग बॉम्बस्फोट झालेच नाही, लोक मेलेच नाही, काय करायचं? उद्या या देशाने, या जनतेने कशावर विश्वास ठेवायचा? थोडा तरी कुठंतरी एक साजूक विचार, विवेकपूर्ण विचार, तर्कविवेकी दृष्टिकोन दिसायला पाहिजे ना हो. मला तुमची तळमळ कळते आणि मला हे याची कल्पना आहे तुम्ही ज्याच्याबद्दल अपोलोजाइज करता तसं नाहीये. कारण दरवेळेस तुम्ही जेव्हा पोलीस चुकतात तेव्हा तुम्हीच हातात छडी घेऊन त्यांच्या मागे उभं राहता आणि कायम त्यांना बळवताना सुद्धा मी तुम्हाला बघितलेलं आहे. त्यामुळे या केसचं जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही संपूर्ण निकालपत्र वाचलेलं आहे, आरोपपत्र वाचलेलं आहे, या केसमधल्या खाचाखोचा तरतुदी सगळ्या तुम्हाला माहिती आहे, म्हणून इतक्या ठामपणे तुम्ही बोलता आणि म्हणून ही तळमळ आहे. मात्र ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल, कारण हायकोर्टानं जर त्या तरतुदी आपल्या पद्धतीनं इंटरप्रिट केल्या असतील तर त्याला आपण क्वेश्चन करू शकत नाही. ते काम फक्त सुप्रीम कोर्टामध्येच होऊ शकतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्याच निकालाची आपल्याला आता अपेक्षा करावी लागेल. अर्थात सुप्रीम कोर्टानं सुद्धा काही मर्यादित गोष्टींसाठी यावर स्थगिती दिलेली आहे, ती पूर्ण खटल्याला किंवा पूर्ण निकालाला दिलेली नाहीये. त्यामुळे ते आरोपी पुन्हा काही जेलमध्ये वगैरे जातील अशी आता शक्यता नाहीये. रवींद्र सर, तुमची शेवटची कमेंट या सगळ्याबद्दलची. सुप्रीम कोर्टने आज स्टे ऑर्डर करताना 3 गोष्टी क्लिअर केल्या आहेत की रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये निर्दोष मुक्ततेच्या याला स्टे मिळत असतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टने मोकोका ट्रायल संदर्भातले जे ऑब्झर्वेशन आहेत उच्च न्यायालयाच्या निकालातले, त्या अनुषंगाने स्टे दिलेला आहे. परंतु आरोपी आता 19 वर्ष जेलमध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकण्याचा विचार किंवा त्या संदर्भात काही सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवलेलं नाही. परंतु एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मी पूर्णपणे आशावादी आहे की जो निकाल ट्रायल कोर्टने दिलेला आहे त्या अनुषंगाने त्या साक्षी पुराव्याचा विचार निश्चितच सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा अंतिम सुनावणी होईल तेव्हा होईल. त्यामुळे व्हिक्टिम साईडनी निराश होण्याचं काम नाही. हा एक सेटबॅक आहे, परंतु एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मी अजूनही आशावादी आहे की सुप्रीम कोर्टमध्ये निश्चितच व्हिक्टिम साईडला न्याय मिळेल. निश्चित, कारण इथे विक्टीम काही फक्त ते लोक नाहीये ज्यांनी आपले कुटुंबीय गमावलेत, फक्त ते लोक नाहीये ज्यांनी या हल्ल्यामध्ये, ज्या बॉम्बस्फोटामध्ये आपल्या शरीरावर जखमा बघितलेल्या आहेत. विक्टीम पूर्ण मुंबई आहे, विक्टीम पूर्ण महाराष्ट्र आहे, विक्टीम पूर्ण देश आहे. कारण हा हल्ला हा देशावर झालेला हल्ला होता, फक्त मुंबईवर झालेला हल्ला होता असं म्हणूनही याला सीमित करता येणार नाही. त्यामुळे ही जखम अख्ख्या देशाची जखम आहे. आज जर आरोपींना शिक्षा होत नसेल, सगळे आरोपी जर निर्दोष सुटत असतील, तर मग मुंबईकरांच्या गुन्ह्याचे गुन्हेगार कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. आणि जर या प्रश्नाला उत्तर मिळत नसेल तर मग बोट दाखवायचं कुणाकडे? न्याय व्यवस्थेकडे की पोलीस व्यवस्थेकडे? आणि उत्तरं शोधायची कशी हा प्रश्न या सगळ्या मुंबईकरांच्या मनात असल्यामुळे या चर्चा गरजेच्या ठरतात. मात्र या चर्चा झाल्यानंतर सुद्धा एक प्रश्न तुमच्या माझ्या मनातला कायम राहतो. मुंबईचे ते गुन्हेगार कोण आणि 2006 साली मुंबईमध्ये ते बॉम्बस्फोट घडवून आणले कोणी? आज जरी 2025 आलं असलं तरीही वेळ गेलेली नाही. मुंबईकरांना ती प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी. तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. आपण दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनापासून आभार. आणि 5चा पंचनामामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा
जय महाराष्ट्र.